या क्रिकेट वेड्या भारत देशासाठी ती पळाली अशी की तिने तिच्या जिंकण्याची पावलं मागे सोडली. ती थांबली तेव्हाच जेव्हा या भारतासाठी गोल्ड मेडल घेऊन आली. ती आहे भारताची लेक ज्योती याराजी. जेव्हा जेव्हा तिच्या गळ्यामध्ये गोल्ड मेडल घातलं त्यावेळेस त्या स्टेडियम मध्ये तिचं स्वतःच असं म्हणणार कोणीच उपस्थित नव्हतं. तिला शुभेच्छा देणार कोणीच उपस्थित नव्हतं. तिच्या कानावरती जेव्हा या भारताचं राष्ट्रगीत पडलं तिने तिच्या डोळ्यातले अश्रू लपवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. पण तिने जी मेहनत घेतली ती भारताचा तिरंगा अगदी आकाशात उंच झेपवण्यासाठी तिने तो झेपवला. तायडे, तुला शुभेच्छा देणार कोणी असो नसो पण या भारतातील हा भारतीय हा तुझा भाऊ कायम तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला इथून पुढच्या त्या प्रत्येक गोल्ड मेडल साठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. तुला माहितीये संघर्षामध्ये या दुनियेचा नियम आहे, संघर्षामध्ये तुमच्यासोबत कोणीच नसतं पण तुम्ही जिंकल्यानंतर अगदी काफिले तयार होतात तुमच्या पाठीमागे पळण्यासाठी. तू लढ. इथून पुढे प्रत्येक मिळणाऱ्या त्या प्रत्येक गोल्ड मेडल साठी माझ्याकडून तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे. तूच खरी या भारताची रणरागिणी आहे. तूच खरी या भारताची लाडकी बेटी आहे. जय हिंद.